आज इथे महाराष्ट्राच्या अनेक दिग्गज व्यक्तींसोबत मी उभी आहे आणि माझी गणना इथे होणं ही माझ्यासाठी प्रतिष्ठेची बाब. पण सुरुवातीलाच एक कबूल, मी स्वतःला अस्सल महाराष्ट्रीयन म्हणायला थोडीशी संकोचते. कारण माझा जन्म जरी बेंद्र्यांची सोनाली म्हणून झाला असेल तरी माझे वडील कायम महाराष्ट्राबाहेर पोस्टिंगवर असल्यामुळे माझं संपूर्ण बालपण भारतभर फिरण्यामध्ये गेलं. आम्ही इतक्या वेळा घरं बदलली की घरचा पत्ता लिहिण्याच्या आधी आम्ही पुढच्या शिफ्टिंगचा विचार करायचो. पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्टीत मात्र कोणतीही तडजोड नव्हती, आमच्या घरातला मराठी बाळ. कुठेही राहिलो, कितीही भाषा शिकल्या, कुठल्याही वेगवेगळ्या भाषेचे मित्रमैत्रिणी केल्या, तरी आमच्या घरात मात्र मराठीच बोललं जायचं. त्यामुळे 100% महाराष्ट्रीयन म्हणू शकत नसले तरी मराठी ही माझ्यासाठी घर आहे, सुरक्षित उबदार असं घर. आता प्रामाणिकपणे सांगायचं तर लहानपणी मराठी साहित्याशी सुद्धा फारशी गोडी लागली नाही. मग नंतर हिंदी चित्रपटात आली आणि तिथेही मराठी लेखन वाचन कमीच झालं. तरीही काही गोष्टी मनाच्या तळाशी घट्ट रुजून बसतात. विंदा करंदीकरांची देणाऱ्याने घेत जावी ही कविता त्यापैकी एक आहे.